कवी ग्रेस यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कवितांच्या मैफिलीने उजाळा। ख्यातनाम कवी ग्रेस अर्थात माणिक शंकर घोडघाटे यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त जणू अंगी राघवशेला ही अतिशय सुंदर मैफल स्वानंदीच्या प्रांगणात संपन्न झाले। भारतरत्न लता दीदी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, कवी ग्रेस, सुधीर फडके यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सहवासाने पुणित झालेल्या दिलीप व दीपश्री शेंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या मैफिलीत पंडित आशुतोष कुलकर्णी पुणे आणि रूपक कुलकर्णी सोलापूर यांनी अप्रतिम गाणी पेश केली। त्यांना झंकार कुलकर्णी व शर्वरी कुलकर्णी सोलापूर यांनी तबला व संवादिनीची साथ केली। तसेच यावेळी स्वरदा मोहळकर, आदिती कुलकर्णी, पूजा पंडला सोलापूर या नवोदित गायिकांनी उत्तम गाणी सादर केले। यावेळी कवी ग्रेस यांच्या अनेक कविता व गीते अप्रतिम पद्धतीने सादर केले। सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला, तो बोल हळवासा आयुष्य स्पर्शोनी गेला। भय इथले संपत नाही, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता। वाऱ्याने हलते रान, घर थकलेले संन्यासी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, यासह श्री रामचंद्र कृपालू, भजनम हरण, भवभय दारुणम, सावळा ग रामचंद्र अशी काही रामनवमी निमित्त रामाचीही काही गीते सादर करून रसिकांची मने जिंकले। तसेच पंडित आशुतोष कुलकर्णी आणि शर्वरी कुलकर्णी यांनी स्वतः संगीत दिलेली काही गीतेही सादर केली। ही राघवशेला मैफल अतिशय सुंदर आणि रेशमी नजाकतदार राघवशेला झाले। मैफिलीचा प्रारंभी डॉक्टर विजय बेनाडीकर यांनी कवी ग्रेस यांच्या स्नेहभावी आठवणी सांगितल्या, तर दिलीप शेंडे यांनी सादर होणाऱ्या प्रत्येक गाण्यापूर्वी त्या गाण्याचा अन्वयार्थ आणि त्यांच्याशी जोडलेल्या कवी ग्रेस यांच्या अमिट आठवणीचा अन्वयार्थ सांगत मोठी रंगत आणली। स्वानंदीच्या प्रांगणात ग्रेस यांचा 2 तपांचा सहवास विशद केला आणि 14 वर्षाचा वनवास संपवून कवी ग्रेस पुन्हा इचलकरंजी परिसरात जन्माला यावेत अशी भावना व्यक्त केली। सुरुवातीस ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी कवयित्री श्वेता लांडे यांचा डॉक्टर विलास जोशी व डॉक्टर विजय बेनाडीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बेनाडीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या खास मैफिलीसाठी मंचासह संपूर्ण सभागृहात ग्रेस यांच्या अनेक कवितांचे व छायाचित्रांचे फलक लावण्यात आले होते। तसेच ग्रेस यांना मिळालेले त्यांचे अखेरचे सन्मान चिन्हही ठेवण्यात आले होते। 2.5 तासाहून अधिक काळ रंगलेल्या या मैफिलीस इचलकरंजी व परिसरातील साहित्य, गाणरसिक मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला। प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले।